नासिक में मुंबई आगरा हाईवे पर 16 साल से काम कर रहे 107 मजदूरों का रोजगार कॉन्ट्रैक्ट बदलने के बाद संकट में पड़ गया है। कंपनी ने ईमेल के जरिए काम पर न आने को कहा। नई कंपनी ने उन्हें जारी नहीं रखा। एम्बुलेंस, रोड मेंटेनेंस, पेट्रोलिंग और फायर सर्विस से जुड़े ये मजदूर अब बेरोजगार हो गए हैं। मजदूरों ने नेताओं और श्रम आयुक्त से शिकायत की है और घोटी टोल नाका पर प्रदर्शन किया। चेतावनी दी कि दोबारा काम नहीं मिला तो आमरण अनशन करेंगे। नमस्कार, आम्ही सर्व टोल कर्मचारी 17 वर्षापासून इथे रुजू आहोत। वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही काम करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं इमर्जन्सी स्टाफमध्ये आम्ही सर्व रुजू आहोत। इमर्जन्सी स्टाफ काय असतो की कोणाचा जीव वाचवावा म्हणून आम्ही कार्यरत आहोत। एखाद्याचा जीव वाचवणं म्हणजे खूप महत्त्वाचं, पण आमची कुणीही दखल घेत नाही आहे। सगळ्यात जास्त आम्हाला अनुभव आहे इथला घाट सेक्शन आहे। कसारा घाट सेक्शनमध्ये जेव्हा डेड बॉडी काढायचा विषय येतो तेव्हा खोल दरीत उतरण्याचे काम आमचे सर्व जे कर्मचारी आहेत ते करतात। एकमेकांना कोऑर्डिनेट करून आणि एकमेकांना मदत करून असं आम्ही ती डेड बॉडी किंवा पेशंट असेल त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न करतो। आणि त्यासाठी सर्व कामगारांची उपस्थिती खूप महत्त्वाची असते। जसं बोलतात की कर्मचारी जास्त आहेत किंवा कमी आहेत, तसं न करता आम्ही ऑन ड्युटी नसलो तरी एकमेकांशी कोऑर्डिनेट करून त्यांना स्पॉटवरती बोलवतो आणि आम्ही ती डेड बॉडी वरती काढतो। आणि सगळ्यांनी आम्हाला या विषयावरती पोलीस लोक वगैरे असतातच मदतीला, तो तर प्रश्नच नाही। पण आज आमच्या उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे। आज सगळ्यांचे वय किमान 50 वर्षाच्या पुढे गेले आहेत आणि आज सगळ्यांना मुलं आहेत, कोणाला मुली आहेत। सगळ्यांचे मुलं मुली सगळे लग्नाच्या वयाचे आलेले आहेत आणि ते लग्नाच्या वयात आम्ही बेरोजगार या परिस्थितीत उभे राहिलो आहोत। तर त्या मुलांचा प्रश्न, आमच्या घरच्यांचा प्रश्न कोण सॉल्व करणार? NHI गेलो तर ते उडवाउडवीचे उत्तरं देतात की पुढे करूयात, काय असं ठामपणे ठोसपणे काही बोलत नाही की तुम्हालाच घेऊ की काय करू। म्हणून आम्ही आज रस्त्यावरती उतरून सर्वांना इशारा देतोय की तुम्ही पण या आमच्यासोबत, असं आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय।